करोडपती आमदार संजय सावकारे कोण म्हणतं की करोडपती आमदार पडणार नाही, निवडणुकीमध्ये हा चमत्कार होणार। आणि महाराष्ट्रात मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही। या ठिकाणी अपेक्षा आहे माजी आमदार श्री संतोष चौधरी यांच्याकडून पुन्हा डॉक्टर मानवतकर सारखा व्यक्ती माझ्या विरुद्ध उभा करू नये। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माझे मित्र श्री संतोषजी चौधरी यांचा देखील प्रचार करणार नाही। संजय सावकारे जर तुमचा दुश्मन असेल तर तुम्हाला 25 वर्षाचा ज्याच्यासोबत मैत्री होती त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी साथ द्यावी लागेल। जलगांव जिले के सावदा शहर में कई वर्षों से सुप्रसिद्ध डायमंड इंग्लिश स्कूल सावदा में केजी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू, साथ ही नीट, जेईई, यूपीएससी की क्लास के लिए कोलकाता, दिल्ली, हरियाणा जैसे शहरों से शिक्षक को अपॉइंट कर हॉस्टल की सुविधाएं उपलब्ध है। तो देर किस बात की, अभी अपने बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए स्कूल ऑफिस से संपर्क करें। स्कूल का पता है ख्वाजा नगर, सावदा जिला, जलगांव। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भुसावळ मध्ये 3 जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत। पहिल्या क्रमांकाचं जनसंपर्क कार्यालय त्याचं नाव आहे छत्रपती भीमालय जनसंपर्क कार्यालय, रेल्वे स्टेशन बस स्टँड जवळ। आणि दुसरं जनसंपर्क कार्यालय जे आहे ते आम्ही संविधान भवन, जॉली पेट्रोल पंप, जळगाव रोड या ठिकाणी दुसरं कार्यालय सुरू करणार आहोत। आणि तिसरं कार्यालय गजानन माऊली साईबाबा यांच्या पवित्र मंदिराजवळ या ठिकाणी शेतकरी कामगार ग्रामीण कार्यालय, अशा पद्धतीने शहरी आणि ग्रामीण 3 कार्यालयाचे उद्घाटन देखील पुढच्या महिन्यामध्ये 23 जुलैला आम्ही करणार आहोत। आणि संपूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी परिवर्तन निर्धार कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। कारण की या भुसावळ तालुक्यामध्ये जनतेने निर्धार केला आहे की संविधानवादी, ओडपसमवादी, रस्त्यावरचा कार्यकर्ता जगन सोनवणे कामगार नेता याला या ठिकाणी आमदार करायचं आहे असा निर्धार जनतेचा असल्यामुळे हे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे। कोण म्हणतं की करोडपती आमदार पडणार नाही, कोण म्हणतं करोडपती आमदार पडणार नाही? करोडपती आमदार संजय सावकारे हे काही या ठिकाणी राहुल गांधी नाही आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पडले, राहुल गांधीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का? आता स्मृती इराणी केंद्रीय मंत्री पडली, केंद्रीय मंत्री स्मृती इराणीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का? नवनीत राणाला देखील एका वानखेडे नावाच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये धूळ चालली, त्यांना पाडलं। पंकजा मुंडे साहेब जे आहेत सर्वात मोठे बहुजनांचे नेते, त्यांची कन्या पंकजा मुंडेंना पाडलं। त्यानंतर या ठिकाणी जे आहे आमचे ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब, देशातले जगातले कायदे पंडित, त्यांचा पराभव वर्षाताई गायकवाड एका छोट्याशा महिला कार्यकर्त्याने या ठिकाणी केला। मोठमोठे मंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी पडलेले आहेत मंत्री महोदय। अशा पद्धतीने मोठमोठे केंद्रीय मंत्री, मोठमोठे नेते या ठिकाणी पडले, तर आमदार संजय सावकारे या ठिकाणी का पडणार नाहीत? म्हणून या निवडणुकीमध्ये हा चमत्कार होणार आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव, जनता मोठी आहे आणि जनता मोठी असल्यामुळे जनता ही क्रांती करेल, हे परिवर्तन करेल आणि या ठिकाणी आमदार संजय सावकारेचा देखील पराभव या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जनता 100% करणार आहे। या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आम्ही श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसचा, शिवसेना आघाडीचा प्रचार केला। आमच्या पक्षाची BJP सोबत युती असताना तत्ववादी, सिद्धांतवादी, संविधानवादी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत होतो आणि प्रचार केला। म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेची जागा जर का कामगार नेते जगन सोनवणे यांना दिली नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये, खानदेशमध्ये आणि महाराष्ट्रात मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही। ज्या पद्धतीने सांगितलं होतं की BJP सोबत आमची युती असताना देखील BJPच्या स्टेजवर जाणार नाही, त्याचं पालन केलं
जर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांचे जर आमदार निवडून आणायचे असेल तर आमदार जगन सुर्णेला आमदार करावं लागेल, अन्यथा तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही. शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये गेलो, त्यांना जाहीर पाठिंबा दिला. उद्धवसाहेब ठाकरेंच्या सभेमध्ये गेलो, त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर जितेंद्रजी आव्हाड, मी, जयंतराव पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी संजयजी राऊत यांच्यासोबत जे ते सभा गाजवल्या. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे यांनी आम्हाला या ठिकाणी तिकीट द्यावं. 25 वर्षापासून मी माजी आमदार संतोषजी चौधरी यांच्यासोबत होतो. गेल्या 5 वर्षापासून त्यांच्यासोबत माझा संपर्क नाही आहे आणि 5 वर्षापासून संपर्क नसताना फक्त श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या सभेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या गेलो आणि आमची देखील या ठिकाणी अपेक्षा आहे माजी आमदार श्री संतोष चौधरी यांच्याकडून की त्यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्यांना 25 वर्ष साथ दिलेली आहे. 2011चा देखील त्यांना अनुभव आहे, त्यावेळेसही मी त्यांना साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा डॉक्टर मानवतकर सारखा व्यक्ती माझ्या विरुद्ध उभा करू नये. 2014ला मला आमदारकीचं तिकीट मिळालं, 2019ला मला आमदारकीचं तिकीट मिळालं. माझी पत्नी माजी पंचायत समिती सदस्य नगरसेविका यांना काँग्रेसतर्फे 2014ला मिळालं, 2019ला मला मिळालं राष्ट्रवादीतर्फे. तरी देखील त्या ठिकाणी जे आहे दोघी वेळेस आमचे मित्र श्री संतोषजी चौधरी यांनी माझा प्रचार केलेला नाही आहे. मी हे सगळं विसरलेलो आहे, परंतु भविष्यात त्यांच्याकडून मला अपेक्षा, विनंती आहे की त्यांनी माझा या ठिकाणी प्रचार करावा आणि मला या ठिकाणी साथ द्यावी, हे या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि अन्यथा भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माझे मित्र श्री संतोषजी चौधरी यांचा देखील प्रचार करणार नाही. भविष्याचं जर गणित या ठिकाणी जर तुम्हाला मांडायचं असेल आणि आमदार संजय सावकारे जर तुमचा दुश्मन असेल तर तुम्हाला 25 वर्षाचा ज्याच्यासोबत मैत्री होती त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी साथ द्यावी लागेल, हे या ठिकाणी नम्रपणे मी आव्हान करू इच्छितो. त्या व्यतिरिक्त आम्ही जे आहे दादरला 31 जुलैला संविधान आर्मीच्या वतीने आक्रोश तिरंगा नामांतर रेल रोको आंदोलन आम्ही दादर येथे करणार आहोत, हे देखील या ठिकाणी जाहीर करतो. आणि जळगावला जे बेरार कंपनी आहे, बेरार फायनान्स कंपनी, याचं लायसन्स रद्द करावं RBIने. त्याचबरोबर केंद्र सरकारने याची चौकशी करावी. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, शेतमजूर जे आहेत, जे 2 व्हीलर धारक आहेत, हे जो आमचा भुसावळ तालुक्यातला जो बंजारा समाज आहे तिथला जो मनोहर पवार नावाचा कार्यकर्ता आहे, त्याची देखील 2 व्हीलर त्या ठिकाणी त्या बेरार फायनान्स कंपनी जळगावने या ठिकाणी बेकायदेशीररित्या RBIचे सगळे नियम पायदळी तोडून, त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम तोडून या ठिकाणी त्यांनी जे उल्लंघन करून, सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करून त्या ठिकाणी त्याची 2 व्हीलर परस्पर विकून टाकलेली आहे. ते 2 व्हीलर त्याला देण्यात यावी म्हणून तालाटुक आंदोलन 26 जुलैला आम्ही जळगावला या ठिकाणी करणार आहोत. या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये चमचा राज हटाव, जनता राज लाव आणि आपकी बार संविधान सरकार हे नारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुड़ा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश, आर्ट्स, कॉमर्स, साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है. साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स, कॉमर्स, साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट, JEE, सिविल सर्विसेज एंड MHCET, 11वीं और 12वीं आर्ट्स, कॉमर्स, साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है. वो बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है. स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786. ईमेल ID bspateleducationalcampus@gmail.com. वेबसाइट bspateleducationalcampus.com.
भुसावल शहर में पहली बार सोनू इंटरप्राइजेस लेकर आया है नामांकित कंपनी के घरेलू सामान पर 50% डिस्काउंट तक छूट, जिसमें आपको मिलेंगे नामांकित कंपनी के मिक्सर, कुकर, फैन, गीजर, प्रेस डिनर सेट, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी व अन्य होम किचन प्रोडक्ट और इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट, साथ ही मोबाइल एसेसरीज में चार्जर, ब्लूटूथ, वायरलेस हेडफोन व अन्य सामान। तो अभी एक बार अवश्य पधारें। दुकान का पता है नेशनल हाईवे नंबर 6, खरका चौक, अल फरहन मस्जिद के पास, भुसावल। भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है। वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा। बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन। बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन। बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का WhatsApp ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन। बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम। वह MI तेली स्कूल की छात्र वो पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया। तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन। संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल। जलगांव जिले के सावदा शहर में कई वर्षों से सुप्रसिद्ध इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा संचालित डायमंड इंग्लिश स्कूल सावदा में KG से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू, जिसमें आपके बच्चों को कुशल और अनुभवी शिक्षक स्टाफ, प्रोजेक्टर द्वारा डिजिटल शिक्षा, छात्रों के लिए विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन, भव्य प्लेग्राउंड, तंबाकू मुक्त परिसर, विज्ञान मेले, श्रेष्ठ वार्षिक परिणाम, माता पिता से मीटिंग, कमजोर छात्रों के लिए अतिरिक्त मार्गदर्शन, शिक्षकों और विशेषज्ञों द्वारा करियर मार्गदर्शन, जिला विभाग राज्य स्तरीय प्रतियोगिताओं में उत्कृष्ट प्रदर्शन, साइंस लैब और लाइब्रेरी, RO फिल्टर पानी की सुविधा के साथ स्कूल बस की सुविधा भी उपलब्ध है। साथ ही नीट, JEE, UPSC की क्लास के लिए कोलकाता, दिल्ली, हरियाणा जैसे शहरों से शिक्षक को अपॉइंट कर हॉस्टल की सुविधाएं उपलब्ध है। तो देर किस बात की, अभी अपने बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए स्कूल ऑफिस से संपर्क करें। स्कूल का पता है ख्वाजा नगर, सावदा जिला, जलगांव। अधिक जानकारी के लिए संपर्क करेंगे 9158 555 777 पर। मुस्कान हॉस्पिटल में RLS योजना शुरू की गई है। इसमें हर इतवार को सुबह 10 बजे से 2 बजे तक बच्चों का, दांतों का, जनरल मेडिसिन जैसे निमोनिया, पीलिया, डायरिया, मलेरिया, डेंगू, खून की कमी, टाइफाइड, ECG चेकअप फ्री रखा गया है। इसी योजना में एडमिट होने वाले मरीजों को 30% से लेकर 100% तक हॉस्पिटल बिल में से सहूलत दी जाएंगी। पता याद रखिए, मुस्कान हॉस्पिटल, सनराइज अपार्टमेंट, गडकरी नगर, खड़का रोड, भुसावल।